आणि आता एक जबरदस्त बातमी आहे एनडीटीव्ही मराठीच्या इम्पॅक्टची। एनडीटीव्ही मराठी वारकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलंय। माऊली आणि तुकोबांच्या पालख्या पुण्यात विसावल्यात, त्याचबरोबर हजारो वारकरी पुणे मुक्कामी होते आणि या वारकऱ्यांची पुण्यात सोय विनामूल्य करण्यात आलेली होती। तरीही वारकऱ्यांकडून प्रसाधनगृहात आंघोळीसाठी पैसे घेतले जात होते। एनडीटीव्ही मराठीने ही बातमी दाखवताच वारकऱ्यांची लूट तर थांबलीच, पण एनडीटीव्हीच्या बातमीचा ट्रिपल इम्पॅक्ट झालाय। आपण पाहूयात। पुण्यात वारकऱ्यांकडे करण्यात आली पैशांची मागणी। एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवताच मागितली माफी। नाठाळाच्या माथी हणूकाठी, एनडीटीव्ही मराठीवर बातमी, इम्पॅक्टची हमी। ज्ञानोबा, माऊली आणि तुकोबारायांच्या पालख्या पुणे मुक्कामी दाखल झाले आहेत। हजारो वारकरी पुण्यात थांबलेत। वारकऱ्यांच्यासाठी पुणे महानगरपालिकेनं अनेक विशेष सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आहेत। मात्र पुण्यातल्या गंजपेठेतल्या शौचालयात वारकऱ्यांच्याकडून पैसे घेतले जात होते। वारकऱ्यांची सर्रास लूट सुरू होती। या शौचालयातल्या शेकडो वारकऱ्यांच्याकडून इथल्या परप्रांतीय कर्मचाऱ्यानं पैसे उकळले। वारकरी लोगों से पैसा क्यों ले रहे तुम? कौन बोला तुमको पैसा लेने को वारकरी लोगों से? हे बघा, इथं महानगरपालिकेच्या शौचालयात वारकऱ्यांकडनं पैसे घेतले जात आहेत। प्रचंड लूटमारीचा प्रकार हा। आणि हे शौचालय महानगरपालिकेचं आहे। इथं वारकरी थांबलेले हे पहा, हे पहा, हे पहा, वारकऱ्यांकडनं पैसे घेतात ते। प्रचंड लूटमार। प्रत्येक वारकरीकडनं 10 रुपये शौचाचे, 20 रुपये आंघोळीसाठी घेतले जातात। अक्षय शिंदे यांनी ही बातमी एनडीटीव्ही मराठीपर्यंत पोहोचवली। एनडीटीव्हीनं ही बातमी ताबडतोब दाखवली आणि वारकऱ्यांची जी लूट सुरू होती त्याचा पर्दाफाश केला। एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवताच अवघ्या काही मिनिटातच या शौचालयाचा मुकादम तिथे पोहोचला। ज्या कर्मचाऱ्यानं वारकऱ्यांकडून पैसे घेतले त्याला कामावरून काढून टाकण्यात आलंय। त्यानं वारकऱ्यांचे पैसे परत दिले आणि माफीही मागितली। क्यों लिए पैसे? तेरे को पता नहीं क्या वारकरी लोग हैं बाहर से आए से पैसे लेने का नहीं। अभी जितने पैसे ले उनको वापस दो, पैसे वापस दो उनको। दो लगे, चलो। कोई भी वारकरी आए तो 1 रुपये भी नहीं लेने का किसी से। हा प्रकार सकाळी 5:30 ते 5:45 दरम्यान झाला होता। आणि जसं मला अक्षय शिंदे यांचा कॉल आला की येथे पैसे घेतले जात आहेत, त्यानंतर मी 2 मिनिटांमध्ये येथे उपस्थित राहिलो आणि जेवढ्या वारकऱ्यांकडून पैसे घेतले होते सर्वांना त्यांचे पैसे रिटर्न देण्यात आले आणि जो व्यक्ती पैसे घेत होता त्याला इथून काढण्यात आले। एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवताच शेकडो वारकऱ्यांना न्याय मिळाला। या ठिकाणी महानगरपालिकेचं ते जे शौचालयात माणसं बसली होती त्यांच्याकडनं पैसे घेतले गेले आणि त्यानंतर आम्ही आशुतोष भाऊ असेल, पालवे साहेब असतील, त्यांना कॉल केला, यांना ह्या साहेबांना कॉल केला, गायकवाड साहेबांना। त्यांनी येऊन इथं कारवाई करून तिथनं पैसे घ्यायचे बंद केलेले परत दिले आणि परत वारकऱ्यांचे पैसे त्यांना देऊन टाकले। आणि आम्ही एनडीटीव्हीला बातमी दिल्यानंतर ना त्वरित ॲक्शन घेण्यात आली। त्याबद्दल एनडीटीव्हीचे पण मनपूर्वक धन्यवाद। एक लक्षात घ्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ते शौचालय स्वच्छतेसाठी आणि चालवण्यासाठी जो कुठला व्यक्ती तिथे बसलेला होता तो कामगार आहे। आता त्याच्यापर्यंत त्याच्या मालकाने सूचना दिल्या किंवा नाही हे काही कल्पना नाही मला, परंतु आपल्याकडनं तक्रार आल्यानंतर लगेचच तेव्हा कारवाई झाली। आपण त्यांना सांगितलं की असं करायचं नाही आहे, पण कामगारांपर्यंत सूचना देण्याचे जबाबदारी जी आहे ती पुणे महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसर्सची आहे आणि ज्यांना कोणाला ते शौचालय चालवायला दिले त्यांचीसुद्धा आहे। वारकरी आपले पाहुणे आहेत, ते विठ्ठल भक्त आहेत, आपणही त्यांची सेवा करतोय, तर आपण त्यांच्याकडनं पैसे नाहीच आकारायचे। एनडीटीव्ही मराठीनं दाखवताच वारकऱ्यांची लूट थांबली। वारकऱ्यांना त्यांचे पैसेही परत मिळाले आणि ज्यानं पैसे घेतले त्याची नोकरीही गेली। लक्षात ठेवा, एनडीटीव्ही मराठीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी।
अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे.